म्हणोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे. माऊली महावैष्णव संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील ओव्यांचं आज आपण चिंतन करणार आहोत, त्यावर निरूपण करणार आहोत. इंद्रियावर विजय मिळवण्यासाठी साधना करावी लागणार आहे. साधना म्हणजे अभ्यास. अभ्यास म्हणजे कोणतेही काम कौशल्यपूर्वक, लक्षपूर्वक, सहजपणे, निपुणपणे, शिस्तबद्धपणे, वेळेत करण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न किंवा सराव. अभ्यासयप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. अभ्यासामुळे व्यक्तीचा प्रवास अज्ञाताकडून ज्ञाताकडे होतो, ज्ञाताकडून कौशल्याकडे, कौशल्याकडून कला पूर्णतेकडे, आणि हाच प्रवास व्यक्तीला उंचीवर किंवा प्रगतीकडे घेऊन जातो. त्यामुळे साधनेला मानवी जीवनात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अभ्यासाशिवाय प्रगती केवळ अशक्य किंबहुना धोकादायकही आहे. समर्थ रामदासांचे अभ्यासाविषयी व्यक्त होणं अत्यंत उद्बोधक आहे. ते म्हणतात, अभ्यासोनी प्रगटावे, नाही तरी झाकोणी असावे, प्रगटोणी नासावे, हे बरे नोहे. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि अंतःकरण यांचा आपापसातील समन्वय साधण्यासाठी साधना करावीच लागणार. इंद्रिय हीच विषयाकडे ओढावतात. विषयाचे चिंतन आसक्तीस कारणीभूत ठरते. आसक्तीपासून इच्छा वाढत जाते. इच्छेच्या आड कोणी आल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोध अविवेकाने विचार करण्यास कारणीभूत ठरतो. अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट किंवा त्या क्षणापुरती नष्ट होते. स्मरणशक्ती नष्ट झाली म्हणजे बुद्धिनाश. अर्थात जिथे बुद्धीचाच नाश झाला तेथे अधःपतन होणार हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे. अगदीच गणिताच्या परिभाषेत आणि वैज्ञानिक चौकटीत या तत्वाला सूत्रबद्ध करायचे असेल तर आपल्याला असं म्हणता येईल, इंद्रिय बरोबर आसक्ती बरोबर इच्छा बरोबर क्रोध बरोबर अविवेक बरोबर भ्रष्ट स्मरणशक्ती बरोबर बुद्धिनाश आणि अर्थात बरोबर सर्वनाश. ज्याप्रमाणे गणितीय सूत्र निश्चित, सदा सर्वकाळ टिकणारी आणि न बदलणारी असतात, त्याप्रमाणेच तत्वज्ञानाचे हे सूत्र स्थल काल व्यक्ती निरपेक्ष, सदैव चिरंतन चिरकाल टिकणारे आहे. माऊलींनी मांडलेला सिद्धांत आजही स्वयंप्रकाशित आहे, असणार आहे, राहणारही आहे. अधःपतन होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा प्रवास हा वरील सूत्रात 100% बसणार आहे. त्यात तसूभरही फरक पडू शकत नाही. स्वतःच्या अधःपतनास थांबवण्यासाठी या सूत्राचं पाठांतरण करणं गरजेचं आहे. जीवनाचे गणित सोडवून आनंदाचे उत्तर मिळवण्यासाठी इंद्रियांना वरील सूत्रात बसून देण्याची प्रक्रिया पार पाडावीच लागणार आहे. हा सिद्धांत प्रगल्भतेने मांडताना माऊलींची प्रतिभा अधिक तेजपुंज होते. ते म्हणतात, मनोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे, मग राग द्वेष स्वभावे नाशतील. विषयांचा मनापासून त्याग केला की राग द्वेष सहज नाहीसे होतील. राग आणि द्वेष यामुळे जीवन आनंदाच्या क्षणांना उपभोगू शकत नाही. इंद्रियांना ताब्यात ठेवण्यासाठी साधना किंवा अभ्यास ही निरंतर सातत्यपूर्ण जीवनामध्ये चालणारी प्रक्रिया आहे. तरीही ती आनंददायी आहे. हे त्रिवार सत्य, सत्य आणि सत्य. जो साधक किंवा अभ्यासक बाह्य विषयाशी संबंध ठेवत नाही, परंतु मनात विषय वासनेची लालसा ठेवतो, तो साधक संसार बंधनात अडकलाच म्हणून समजा. हा एक सापळा आहे. विषयापासून सुख मिळतं का अशी शंका जरी मनात आली ना, तरी त्याच्या विवेकाचा घात होऊन अधपात झालाच म्हणून समजा.
विचारांचे हे सूत्र 52 कशी आहे? यात सत्यता आणि फक्त सत्यांश आहे, म्हणून हे सिद्धांत चिरंतन शाश्वत मूल्यांचे धरोहर आहेत, ठेव आहेत. विशेष म्हणजे हे सिद्धांत संपूर्ण प्राणीमात्राच्या आणि विशेषतः मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी उपयुक्त आहेत. हे प्रत्येक जीवमात्रासाठी पोषक आहेतच, शिवाय या भूतलावरील सर्व जातीपातीच्या, भाषा प्रांताच्या, संपूर्ण मानव जातीच्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी उत्कर्षक, उन्नतीदायक आणि आनंद प्राप्तीसाठी आवश्यक असणारे साधन आहेत. या साधनांची साधना करण्यासाठी माऊलींकडे आराधना करावी लागेल. या सूत्रांना गिरवण्याचे धडे आम्हाला अगदी बालवयात द्यायला पाहिजे होते. बालमनावर झालेल्या संस्कारामधूनच आम्ही घडत असतो. या ज्ञानाचे पैलू आमच्या अंतःकरण रूपी हिऱ्यावर पडून जर लहान वयात हे जीवन घडवलं गेलं असतं तर जीवन प्रकाशमान झालं असतं. परंतु दुर्दैवाने आजही आमच्या शिक्षण पद्धतीने डोळसपणे या जीवन ज्ञानाकडं पाहिलेलं नाही, किंवा शिक्षण पद्धती ज्यांनी निर्माण केली त्यांना आमच्याजवळ असलेल्या या ज्ञान शिदोरीची कल्पना नव्हती असं म्हटलं तर वावगं होणार नाही. या ज्ञानाला शास्त्रोक्त ज्ञानाचा दर्जा असताना तुम्ही आम्ही त्याला समजून घेतलं नाही, किंवा ते समजण्यासाठी आम्ही प्रयत्न केला नाही. धार्मिकतेचं आणि संप्रदायाचं लेबल लावून कडिकुलपात ते बंद करण्याचा आम्ही वृथा प्रयत्न केला. अत्तराच्या कुपीमध्ये अत्तराला बंद केलं म्हणजे त्याचा गंध नष्ट होत नाही. त्याप्रमाणेच माऊलींनी सांगितलेले भावार्थ दीपिकेमधील प्रत्येक सिद्धांत सबंध मानवजातीचे कल्याण साधणारे आहेत. त्यांचा गंध सतत दरवळत राहणार आहे. ते सर्वव्यापी आहेत, विश्वात्मक आहेत. अर्थात या सिद्धांताचा जन्म आमच्या भूमीत, मातीत, राष्ट्रात, राज्यात, देशात, त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेल की मराठीमधून झाला. याचा तुम्हा आम्हाला सार्थ अभिमान असायला हवा. या पुढील सिद्धांत खूप खूप महत्वाचा आहे. ज्यांनी राग द्वेषाचा त्याग केला आहे अशा व्यक्तीने त्याची इंद्रिये शास्त्रशुद्ध मार्गाने विषयात रममाण केली तरी ते बाधक होत नाही. म्हणजे जीवन जगत असताना कर्मे करावीच लागणार आहेत आणि ती इंद्रियाद्वारेच करावी लागणार आहेत. ही कर्मे राग द्वेषापासून अलिप्त राहण्यासाठी प्रयत्नपूर्वक साधना करावी लागणार आहे. त्यातून प्रकाशित होणारी प्रतिभा मूळ सिद्धांताला सत्याची झळाळी देते. माऊली दृष्टांत देताना अत्यंत चपखलपणे या सिद्धांताचा साक्षात्कार घडवून आणतात. जैसा सूर्य आकाश गतू, रश्मी करे जगते स्पर्शतू, तरी संग दोषे काय लिंपतू, तेथे चेनी. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या प्रकाशरूपी हाताने जगातील चांगल्या वाईट वस्तूंना स्पर्श करतो, परंतु ज्या वस्तूंना सूर्यकिरणांचा स्पर्श झालेला आहे त्या गुणापासून स्वतः सूर्य अलिप्त राहतो. अगदी त्याचप्रमाणे शास्त्र शुद्धपणे जी व्यक्ती इंद्रिय सुख उपभोग घेते, त्यामुळे त्या व्यक्ती त्या सुखापासून स्वतःला अलिप्त ठेवत असतील तर ती व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा असं म्हणावं लागेल. माऊलींनी दिलेल्या आत्मबोधाच्या शिदोरीने आमचं जीवन तृप्त होणार आहे, समृद्ध होणार आहे. आम्ही विषय सुख भोगत भोगत त्यापासून अलिप्तही राहणार आहोत. ही अलिप्तता म्हणजे स्थितप्रज्ञता जोपासता आली पाहिजे, आणि ती जोपासता यावी म्हणूनच आपण अभ्यास केलाही पाहिजे. आणि हा अभ्यास तुम्ही मी करावा यासाठीच माझं हे माऊलींच्या ओव्यावरचं गोड अशा पद्धतीचं तत्वचिंतन निरूपण. रामकृष्ण.